तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भरतनाट्यम खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? भरतनाट्यम खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, चेरापुंजी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? चेरापुंजी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मेघालय राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणामध्ये मोजला जातो? वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणामध्ये मोजला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नॉट्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणत्या भाषेमध्ये होते? लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणत्या भाषेमध्ये होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इंग्रजी भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, फ्रंटियर गांधी खालीलपैकी कोणाला फ्रंटियर गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 खान अब्दुल गफार खान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, आझाद हिंद सेनेने अंदमान व निकोबार बेटे जिंकून त्यांना खालीलपैकी कोणती नावे दिली होती? आझाद हिंद सेनेने अंदमान व निकोबार बेटे जिंकून त्यांना खालीलपैकी कोणती नावे दिली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शहीद आणि स्वराज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, होम रूल लीगची स्थापना खालीलपैकी कोठे केली होती? होम रूल लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अड्यार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, पळसाला पाने खालीलपैकी किती असतात? पळसाला पाने आपल्या या ठिकाणी मन पूर्ण करायचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पळसाला पाने 3 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, आपल्या ठिकाणी अयोग्य जोडी ओळखायची आहे. माणसाचे लेकरू, हरणाचे करडू, घोड्याचे शिंगरू, शेळीचे खोकरू. आपल्या ठिकाणी अयोग्य जोडी ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हरणाचे करडू या ठिकाणी अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 13वा, खालीलपैकी आपला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. खालील शब्दापैकी आपल्या ठिकाणी शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी शुद्ध शब्द ऑप्शन क्रमांक 3 गांभीर्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, शब्दाच्या एकूण किती जाती आहेत? शब्दाच्या एकूण किती जाती आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शब्दाच्या एकूण 8 जाती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, पुढीलपैकी आपला चुकीची जोडी ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 16वा, शब्दाच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोडशब्द तयार होतो तो जोडशब्दाला खालीलपैकी काय म्हणतात? शब्दाच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोडशब्द तयार होतो त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सामासिक शब्द या ठिकाणी योग्य आन्सर होईल. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 21, दाल हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? दाल हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, आरोग्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आरोग्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाशिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता असतो? सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुरु ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, चले जाव चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती? चले जाव ही चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1942 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, काँग्रेसमध्ये फूट खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये पडली होती? काँग्रेसमध्ये फूट खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये पडली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सुरत अधिवेशन सन 1907 या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 27 महादाम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी फडकवला होता? महादाम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज खालीलपैकी कोणत्या ठिकाणी फडकवला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्टुटगॉर्ट जर्मनी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित होते? पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दर 15 दिवसाला या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोणाच्या पिल्लाला बछडा असे म्हणतात? खालीलपैकी कोणाच्या पिल्लाला बछडा असे म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वाघाचा बछडा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणाच्या पिल्लाला शावक असे म्हणतात? खालीलपैकी कोणाच्या पिल्लाला शावक असे म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हरिण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 काय सुंदर देखावा आहे हा आपल्यामध्ये नाम ओळखायचा आहे. काय सुंदर देखावा आहे हा या वाक्यातलं आपल्याला नाम ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 देखावा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 जया अंगी मोठेपण तया यातना कठीण या ओळीमध्ये आपल्याला अधोरेखित केलेल्या शब्दाची जात ओळखायची आहे. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण या ओळीमधील आपल्याला अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. तर अधोरेखित शब्द या ठिकाणी तया आहे. आपल्याला तया या शब्दाची जात ओळखायची आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सर्वनाम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पुढील वाक्यप्रचार आपला पूर्ण करायचा आहे. पुढील आपला वाक्यप्रचार पूर्ण करायचा आहे. हाडाचे टिंब करणे म्हणजेच आपल्या ठिकाणी पूर्ण वाक्यप्रचार करायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हाडाचे काढे करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस हा सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस हा सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राजीव गांधी यांचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 65 एन हे खालीलपैकी कोणत्या देशाचं चलन आहे? एन हे खालीलपैकी कोणत्या देशाचं चलन आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जपान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 66 जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जिनेवा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 67 भारताचे सर्व संरक्षण सेना दलाचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात? भारताच्या संरक्षण दलाचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 68 राज्यसभेचे पदसिद्ध सभापती खालीलपैकी कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध सभापती खालीलपैकी कोण असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक उपराष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 69 ग्रामपंचायत सचिव म्हणून खालीलपैकी कोण काम पाहतो? ग्रामपंचायत सचिव म्हणून खालीलपैकी कोण काम पाहतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ग्रामसेवक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 70 प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये ग्रामसभेच्या एकूण किती सभा बोलावणे बंधनकारक आहे? प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये ग्रामसभेच्या एकूण किती सभा भरवणे हे बंधनकारक असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एकूण 4 सभा भरवणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. हस्तगोफतार या नावाचे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दादाभाई नौरोजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 85 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणाच्या पुढाकाराने झाली होती? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणाच्या पुढाकाराने झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ॲलन ह्यूम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 86 14 तळे सत्याग्रह खालीलपैकी कोणी केला? 14 तळे सत्याग्रह खालीलपैकी कोणी केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 87 निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 88 ग्राहक संरक्षण कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आला होता? ग्राहक संरक्षण कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1986 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. बेरी हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जीवनसत्व ब या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 94 इन्सुलिन हे संप्रेरक खालीलपैकी कुठल्या अवयवामध्ये निर्माण होते? इन्सुलिन हे संप्रेरक खालीलपैकी कुठल्या अवयवामध्ये निर्माण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्वादुपिंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 96 हेमलकसा हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हेमलकसा हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 97 कळसुबाई हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कळसुबाई हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 98 महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 99 इंद्रावती ही नदी महाराष्ट्रासोबत खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे? इंद्रावती ही नदी महाराष्ट्रासोबत खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 छत्तीसगड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 100 महाराष्ट्र पोलिसाचे खालीलपैकी कोणते दल हे नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी बनवलेले आहे? महाराष्ट्र पोलिसांचे खालीलपैकी कोणते दल हे नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी बनवलेले आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 C60 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 7वा क्रमांक लागतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 पर्वतीय मृदेश खालीलपैकी कोणती मृदा म्हणून ओळखली जाते? पर्वतीय मृदेश खालीलपैकी कोणती मृदा म्हणून ओळखली जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अपरिपक्व मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणते लाकूड हे प्रामुख्याने फर्निचरसाठी वापरले जाते? खालीलपैकी कोणते लाकूड हे प्रामुख्याने फर्निचरसाठी वापरले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सागाचे लाकूड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कोयना ही नदी कृष्णा नदीस येऊन मिळते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कराड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणता मासा हा खादाड असून लहान मासे व कोळंबी खाऊन जगतो? खालीलपैकी कोणता मासा हा खादाड असून तो लहान मासे कोळंबी खाऊन जगतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बोंबील मासा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारतामध्ये दर किती वर्षांनी पशुगणना केली जाते? भारतामध्ये दर किती वर्षांनी पशुगणना केली जाते? तर भारतामध्ये दर 5 वर्षांनी पशुगणना ही केली जाते. चोक, झास्कर आणि गिलगिट या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिंधू नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी कोणते राज्य हे तंबाखूच्या उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य आहे? खालीलपैकी कोणते राज्य हे तंबाखूच्या उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 सोलापूर विजापूर हुबळी हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी किती क्रमांकाचा आहे? सोलापूर विजापूर हुबळी हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी किती क्रमांकाचा मार्ग आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 13 क्रमांक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू असे म्हणतात?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कोसी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या मृदेमध्ये सर्वात जास्त असते? लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या मृदेमध्ये सर्वात जास्त असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जांभी मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 जम्मू काश्मीर या राज्यामधला सलाल हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? जम्मू काश्मीर या राज्यामधला सलाल हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चिनाब नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारतामध्ये सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 झारखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती किमी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 800 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी कोणते स्थान हे महाराष्ट्रामध्ये ऊर्जा निर्मितीचे केंद्र नाही? खालीलपैकी कोणते स्थान हे महाराष्ट्रामधले ऊर्जा निर्मितीचे केंद्र नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अंबरनाथ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणती नदी ही वर्धा नदीची उपनदी आहे? खालीलपैकी कोणती नदी ही वर्धा नदीची उपनदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पैनगंगा ही नदी वर्धा नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 6 पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कशाचं स्थान आहे? पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या शहराचं स्थान आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी भाताची संकरित जात खालीलपैकी कोणती नाही? भाताची संकरित जात खालीलपैकी कोणती नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हिरा मोती जात ही भाताची संकरित जात नाही. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये खालीलपैकी कोणती मृदा ही प्रामुख्याने सर्वात जास्त विखुरलेली आहे? महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये खालीलपैकी कोणती मृदा ही मोठ्या प्रमाणामध्ये विखुरलेली आढळते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 काळी मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणत्या सरोवराची निर्मिती ही उल्कापातामधून झालेली आहे? खालीलपैकी कोणत्या सरोवराची निर्मिती ही उल्कापातामधून झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लोणार सरोवर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अंबोली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नदी नाही? खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नदी नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोयना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भारताला एकूण किती किलोमीटर लांबीची भूसीमा ही लाभलेली आहे? भारताला एकूण किती किलोमीटर लांबीची एकूण भूसीमा ही लाभलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 15,200 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 रेगूर ही मृदा खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळते? रेगूर ही मृदा खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दख्खनचा पठारी प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रामध्ये नारळाच्या बागा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आढळतात? महाराष्ट्रामध्ये नारळाच्या प्रामुख्याने बागा खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आढळतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम भाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्र पठाराची निर्मिती खालीलपैकी कशाने झालेली आहे? महाराष्ट्र पठाराची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भूस्यमुल्लक उद्रेक या ठिकाणी योग्य आन्सर होईल.